पीएम किसान लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी मी आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्या अकाउंटला जमा करण्यासाठी काय लागणार आहे तर त्याला जाणून घेऊ. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थातच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि खूपच महत्त्वाची देखील आहे. कारण सध्या आता केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वेळेवर मिळण्यासाठी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणं आता बंधनकारक केलं आहे. सरकारच्या सूचनानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांनी 30 जून 2026च्या पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. म्हणजे आता 30 जूनच्या अगोदर आपल्याला ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासाठी 15 दिवसातच कालावधी अजून बाकी आहे. जर ही प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो किंवा तो मिळायला तुम्हाला विलंब देखील होऊ शकतो. त्याच्यामुळं वाट वाट बघू नका, लगेच जा आणि ई केवायसी करून घ्या. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना तब्बल 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेचा लाभ सुरळीत ठेवण्यासाठी ई केवायसी करणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे. ई केवायसी करण्यासाठी सरकारने 2 सोपे पर्याय पण आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जर तुम्हाला ई केवायसी खूप अवघड वाटत असेल तर सोपे सोपे पर्याय देखील सरकारनं आपल्या समोर उपलब्ध केलेत. पहिला म्हणजे बायोमेट्रिक ई केवायसी. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सीएससी सेंटर, बँकेच्या आसपास तुम्हाला हे सेंटर भेटून जातील. ती केंद्रावर जाऊ शकता. तिथं अंगठ्याच्या ठशाद्वारे तुमची पडताळणी केली जाईल आणि ई केवायसी प्रक्रिया पण यामधनं पूर्ण केली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे आहे की फेस ऑथेंटिकेशन. यासाठी पीएम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर तिथं पीएम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्यानंतर घरबसल्या चेहऱ्याच्या ओळख पडताळणीद्वारे पण तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळं पण तुम्हाला सीएससी केंद्रावर जाण्याची गरज पण पडणार नाही. हे घरी बसून पण तुम्ही करू शकता. सोपा मार्ग आहे. याशिवाय सरकारनं ॲग्रीस्टाक फार्मर आयडी याच्यावर पण भर दिला आहे. भविष्यात पीएम किसानसह विविध कृषी योजनांचा लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी ॲग्रीस्टाकवर नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करणं म्हणजे आज सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं देखील मानलं जात आहे. कारण की भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजना जे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातील त्याचा थेट त्यांना फायदा होईल. त्यामुळे जे पण आता सध्या ज्यांना फार्मर आयडी तयार केली नाही त्यांनी पण हे करून लवकरात लवकर घेऊ शकतात. यामध्ये महत्वाचं म्हणजे जे वृद्ध लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत आणि गंभीर आजारांना त्रस्त असलेल्या जे योजनेचा लाभ घेणारे जे लोक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्याला प्रशासनाने खूप एक विशेष सूट उपलब्ध करून दिली आहे. अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची व्यवस्था पण करून दिली आहे. म्हणजे जर कोणाला जाता येत नसेल, कोणाला पलंगावरून उठता येत नसेल तर यांच्यासाठी घरी जाऊन पण ई केवायसी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्या पण पात्र लाभार्थी जे आहे ते या योजनेपासून वंचित राहणार नाही, नाही का? तर शेतकरी बांधवांनो, 30 जून 2026च्या आत ही अंतिम तारीख लक्षात ठेवा. शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका, कारण की शेवटच्या क्षणी खूप गर्दा असेल तर सीएससी याच्यावरती आणि तिथं काय होईल की मग कधी कधी नेटवर्क पण जाम असतो, कधी कधी सर्व्हर डाऊन होतो आणि कधी कधी मग वेळ खूप लागतो आणि अशा वेळेला काय होतं की तुमचा जो वेळ असतो तो निघून जातो आणि मग तुमची केवायसी राहून जाते आणि जो तुम्ही लाभार्थी आहात तर ते तुम्हाला लाभ त्याचा मिळणार नाही. मित्रांनो, लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. त्यांना सांगा की या पद्धतीनं तुम्ही चला. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू लवकरच.